मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला 15 दिवस पूर्ण झाले। मात्र अद्याप सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत। जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय। आज सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे अंतरवाली सराटीला उपोषणाला बसणार आहेत। त्याआधी ते गोदापट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेतील। मनोज जरांगे पाटील हे आता चौथ्यांदा उपोषणाला बसतील। तर आमरण उपोषणाआधी मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। माननीय न्यायालयासमोर अहवाल ठेवा तर सुनावणीला सुरुवात होईल। जर मराठ्यांच्या विषयी तुम्हाला प्रेम असेल तर आपण ह्या 1-2 दिवसातच विशेष अधिवेशन बोलवावं ही सरकारला माझ्या समाजाच्या वतीने विनंती आहे। तुम्हालाही सांगतो जे 15 तारखेला अधिवेशन होणार आहे श्रीगोंदा आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधवांना आपण आपल्या आमदारांना फोन लावायला सुरुवात करा आणि त्यांना सांगा 15 तारखेला अधिवेशन आहे। तिथं सगळ्या सोयऱ्यांचा मसुदा पटलावर ठेवला जाणार आहे। सगळ्या आमदारांनी एकमतानं तो कायदा मजबूत व्हावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी एकमतानं तिथं मांडणी करा। आपण सरकारला धारेवर धरा असं स्पष्टपणे आपण आपल्या आमदाराला सांगा। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्या सोबत आहेत। रवी, काय चित्र काय वातावरण आता अंतरवाली सराटीतून बघायला मिळते आणि कशी तयारी करण्यात आली आहे? सौरभ, मनोज जरांगे यांनी ज्याप्रमाणे 27 तारखेलाच एक जाहीर केलं होतं सरकारने दिलेला जो अध्यादेश आहे त्यावरती समाधान व्यक्त करत 70 वर्षामध्ये मराठा समाजाचा मोठा विजय झाल्याचं म्हटलेलं होतं। त्यानंतर 2 दिवसांच याची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आपण पाठपुरावा करू त्यासाठी आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्या अनुषंगाने काल देखील मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे की आता मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाने एकत्रित येत पुन्हा एकदा आम्हाला साथ द्यावी अशा प्रकारचं त्यांचं आव्हान आहे। आणि त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा चौथ्यांदा मनोज जरांगे हे अंतरवली सराटीमध्ये माझ्या पाठीमागे या ठिकाणी उपोषणाला बसतील। खरं तर मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलेलं होतं की कुठेतरी सरकार या अध्यादेशाबाबत दगाफटका होऊ शकतो, त्यामुळे सरकारने या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं यासाठीची त्यांची आग्रही मागणी आहे। त्या अनुषंगाने आज ते पुन्हा एकदा उपोषणाला बसतील। यापूर्वीची मागणी आहे की सरकारने 2 दिवसांमध्ये आपण गुन्हे मागे घेऊ अशा प्रकारचं म्हटलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं। त्यामुळं ती देखील एक मागणी असणार आहे। 15 तारखेच्या अधिवेशनाचा संदर्भ आहे त्यामध्ये कायद्यात रूपांतर होण्यासाठीचं मनोज जरांगे यांचं आव्हान आहे सरकारला। ह्या सर्व बाबी घेऊन कुठेतरी सरकारबाबत सरकारशी आपल्याला कुठलाही धोका पत्करायचा नाही अशा प्रकारची त्यांची भावना आहे। त्यामुळे पुन्हा एकदा समाजाला त्यांनी आवाहन करत आजपासून उपोषणाचं एल्गार केलेलं आहे। या ठिकाणी एक बैठक होईल आणि त्यानंतर ते उपोषण सुरू केल्याचं जाहीर करतील। सौरभ, बरोबर। रवी, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।